नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर YH वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा, भाग 1, भारतीय बँक प्रणाली. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात भारतीय बँक व्यवसाय, वित्तपुरवठा किंवा भारतीय बँक प्रणाली भाग 1 याविषयी अभ्यासक्रमाची ओळख त्या ठिकाणी आपण करून घेतली. आज आपण आपले प्रकरण 1 भारतीय बँक व्यवसायाची रचना यास सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल, अर्थव्यवस्थेची एकूण आर्थिक व्यवहार पातळी अर्थव्यवस्थेतील निधीच्या गतिशीलतेवर अवलंबून असते. म्हणजेच काय, निधीची गतिशीलता जितकी अधिक तितकी आर्थिक पातळी अधिक वरच्या पातळीवर राहते. या उलट आर्थिक पातळी खाली राहते. आर्थिक व्यवहार पातळीवर लोकांचे उत्पन्न, रोजगार, राहणीमान, उपभोग व बचत हे सर्व आर्थिक घटक देखील निर्धारित असतात. अर्थशास्त्राच्या अनेक अभ्यासकांनी हे लक्षात घेतले की वित्तीय संसाधनांची गतिशीलता कशी अधिक राहील त्यासाठी काय काय केले पाहिजे याचा नियमित विचार केला पाहिजे. देशामधील निधीची गतिशीलता एकूण वित्तीय व्यवस्था विशेषतः बँक व्यवस्थेवर अवलंबून असते. म्हणजेच देशाची वित्तीय व्यवस्था काळाच्या ओघात विकसित होत जाते. अर्थव्यवस्थेची व देशाची वित्तीय गरज पूर्ण होईल तसेच देशाची सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय अशा परंपरा कशा आहेत, देशातील आर्थिक पर्यावरण विकसित गेले त्यानुसार अर्थव्यवस्थेतील बँक व्यवस्था विकसित होत जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतात हजारो वर्षे चालत असलेली आधुनिक बँक व्यवसाय या नावाने जरी ओळखला जात असला तरी त्याचा उगम तुलनेने बऱ्याच अलीकडच्या काळातील आहे. बँक व्यवसाय हा संयुक्त भांडवली संस्था या प्रकारच्या संघटनात सुरू जरी झाला, त्याची मुळे मात्र कलकत्ता येथील अभिकर्ता गृहात आहेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मेसर्स अलेक्झांडर अँड कंपनी आणि मेसर्स फर्ग्युसन अँड कंपनी अशी 2 अभिकर्ता गृहे त्या ठिकाणी आहे, ज्यांनी आपला व्यवहारांच्या सोयीसाठी बँकविषयक व्यवहार त्या ठिकाणी सुरुवात केली. व्यापार आणि बँक व्यवसाय एकत्रितपणे चालविण्याच्या अशा प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे अपयश त्या ठिकाणी येत गेले, परंतु कालांतराने सट्टेबाजीचे व्यवहार आणि नफ्याच्या मागे लागून असलेले सुरक्षिततेचे उपाय यांची हेळसांड मात्र अपरिहार्य परिणाम होऊन शेवटी अभिकर्ता गृहेच कोलमडून पडली. भारतातील बँक व्यवसायाचे पूर्वसूरीपद म्हणूनच भारतीय इतिहासात सुरुवातीच्या कालखंडात म्हणजेच 1809 पासून बँक ऑफ बंगाल असेल किंवा मग इलाका बँक असेल अशा बँकांनी सुरुवात केली. म्हणजे खऱ्या अर्थाने जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती किंवा मग उत्क्रांती कशी झाली असेल त्याचा अभ्यास जर लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की आधुनिक काळात प्रत्येक अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक व्यवहार हे पैशाभोवती केंद्रित झालेले होते. मात्र आजच्या काळात दैनंदिन व्यवहारामध्ये पैशाचा वापर अपरिहार्य बनला आहे. पैशाच्या प्रवाहामुळे बाजारातील एकूण व्यवहारांची संख्या वाढते आणि त्यातून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागतो. पैशाच्या व्यवहारामध्ये बँक व्यवसायाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले. बँक प्रणालीशिवाय जगातील कोणती अर्थव्यवस्था सहज व पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या विकसनशील, अविकसित, साम्यवादी, भांडवलशाही,
लोकशाही व हुकुमशाही अशा कोणत्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा बँक व्यवसाय अविभाज्य घटक आहे. आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये भांडवल हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून भांडवलाशिवाय अर्थव्यवस्थेच्या कोणत्याही क्षेत्राचा विकास साध्य होऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहत असताना आपल्या लक्षात आले असेल की आधुनिक काळापासून त्या ठिकाणी बँक व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा आहे. आर्थिक व्यवहार हा देखील महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच एकंदरीत जर विचार केला तर कुठलीच अर्थव्यवस्था ही बँक व्यवसायाशिवाय चालू शकत नाही, बँकेशिवाय चालू शकत नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिक विकासासाठी व उत्पादन कार्यासाठी प्रचंड भांडवलाची आवश्यकता असते. परंतु बचत करणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती ह्या भिन्न भिन्न असतात. बचत करणारे व गुंतवणूकदार या दोन गटांना एकत्र आणून भांडवल निर्मितीचा मार्ग सुकर करण्याचे कार्य ह्या बँका करत असतात. म्हणजेच काय की या ठिकाणी बचत करणाऱ्यांकडून ठेवी स्वीकारणे, तसेच गुंतवणुकीच्या हेतूने पैशाची मागणी करणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, अशा प्राथमिक कार्यातूनच बँक या संकल्पनेचा जन्म झाला असं देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी 19व्या शतकाच्या पूर्वार्धात जसं पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे अनेक बँका उगवल्या आणि ज्यांनी त्या काढल्या व ज्यांच्यावर त्या चांगल्या तऱ्हेने चालवण्याची जबाबदारी होती त्यांच्याच त्या ठिकाणी काही कारणास्तव गैरव्यवस्थापन असेल, सट्टेबाजी असेल किंवा मग अफरातफर असेल, अशा अनेक व्यवहारांमुळे त्याच काळात काही बँका बुडाल्या देखील. कालांतराने या ठिकाणी भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती पाहत असताना अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्या काळात घडत गेल्या, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, याच ठिकाणी आज आपण बँक संकल्पनेची उत्पत्ती कशी झाली असावी याचा अभ्यास जर केला तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की खऱ्या अर्थाने आज आपण ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे ही कामे करणाऱ्या संस्थेलाच बँक म्हणून संबोधतो. परंतु आधुनिक काळातील बँक हा शब्द नेमका कसा अस्तित्वात आला, म्हणजेच बँक या शब्दाची उत्पत्ती कशी झाली याबाबत देखील वेगवेगळे मतप्रवाह अस्तित्वात आहेत. आणि असे मतप्रवाह अनेक त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे त्या ठिकाणी दिसून येतात. प्रथम वर्ष वाणिज्यमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बँक व्यवसाय त्या ठिकाणी अभ्यासला असेल त्या ठिकाणी देखील आपण बँक संकल्पनेची उत्पत्ती कशी आहे या संदर्भात अभ्यास केला. परंतु आपण जसं या ठिकाणी या संकल्पनेची उत्पत्ती जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की बँको, बँक्यू आणि बँकर्स या शब्दापासून जी उत्पत्ती झाली. आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेतील बँक या शब्दाची निर्मिती इटालियन भाषेतील बँच, बँको, बँक्यू आणि बँकस या शब्दांपासून झाली असावी असे अनेक तज्ज्ञांना वाटते. या इटालियन शब्दाचा अर्थ बसण्याचा बाक असा होतो. इटलीमधील लोंबार्डी प्रांतातील ज्यू लोक मध्ययुगात लाकडी बाकावरून कर्ज देऊन नाण्यांची अदलाबदल करण्याचे व्यवहार करत असत. या व्यवसायाला बँक व्यवसाय म्हणून ओळखले जाऊ लागले. बँक व्यवसाय करणारी व्यक्ती लोकांची देणी देण्यात अयशस्वी झाली तर लोक लाकडी बाकाची मोडतोड करून ते फेकून देत. त्यालाच बँको इरप्ट असे म्हटले जात असे. म्हणजेच त्यावरूनच नंतर दिवाळखोर बँकक्रप्ट हा शब्द रूढ झाला, हे लक्षात घ्या. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की बँच, बँको, बँक्यू आणि बँकर्स या शब्दापासून बँक या शब्दाची कशी उत्पत्ती झाली हे आपल्याला यावरून त्या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर मॉन्टे या शब्दापासून उत्पत्ती जर बघितली तर खऱ्या अर्थाने मॅक्लेऑड या अर्थशास्त्रज्ञांच्या मते आधुनिक काळातील बँक हा इंग्रजी शब्द बँच
या जर्मनी शब्दापासून रूढ झाला आणि बँच या शब्दाची निर्मिती इटालियन भाषेतील मॉन्टे या शब्दापासून झाली असावी. म्हणजेच मॉन्टे याचा अर्थ, इटालियन शब्दाचा अर्थ असा होतो की पैशाची रास. इटलीच्या काही भागावर जर्मनीची सत्ता असल्याने इटालियन भाषेवर जर्मन भाषेचे प्रभुत्व होते. त्यामुळे इटलीमध्ये मॉन्टेऐवजी बँच हा शब्द सर्रासपणे त्या ठिकाणी वापरला जात होता. पुढे त्याचे स्पेलिंग BANCO म्हणजेच बँको असे लिहिले जाऊ लागले आणि त्याचे रूपांतर पुन्हा फ्रेंच भाषेमध्ये बँके असे झाले आणि त्यातूनच आजचा आपला बँक हा शब्द वापरात आला असावा असं त्या ठिकाणी पाहण्यात आलं. म्हणजे बघा की या ठिकाणी दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहे, बँच, बँको, बँक्यू आणि बँकस. त्यानंतर मॉन्टे या शब्दापासून झालेली उत्पत्ती आपल्या लक्षात येते. हे सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा आणखीन एक नवीन शब्दापासून बँक या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. तो शब्द म्हणजे ट्रॅपसाइट्स. आता या ठिकाणी ट्रॅपसाइट्स म्हटलं किंवा त्या ठिकाणी ट्रॅपेसाइट्स एकच शब्द. ग्रीकमध्ये बँक व्यवसाय करणाऱ्यांना ट्रॅपेसाइट्स असे त्या ठिकाणी संबोधले जात होते. याचा अर्थ असा होतो की बाक किंवा टेबल यावरून बँक या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असे काही तज्ज्ञांचे मत आहे. बँक या शब्दाच्या उत्पत्तीबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद असले तरी बँक या संज्ञेचा संबंध पैसे कर्जाऊ देण्याच्या व नाण्यांची अदलाबदल करण्याच्या व्यवहारांशी होतो असं देखील म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, असे या प्रमुख 3 शब्दांपासून त्या ठिकाणी बँक व्यवसायाची उत्पत्ती आपल्याला लक्षात येते. प्रथम बँच, बँको, बँक्यू, बँकस, त्यानंतर मॉन्टे आणि ट्रॅपेसाइट्स अशा शब्दांपासून आपल्याला बँक ही संकल्पना कशी आहे ही त्या थोडक्यात त्यावरून आपल्या लक्षात येते. त्यानंतर आपण बँकेच्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या आहेत त्या व्याख्यांकडे जाऊया. आता या ठिकाणी बँक ही संस्था सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. मात्र बँक या संस्थेची सर्वसामान्य अशी व्याख्या करणे देखील कठीण आहे. कारण बँक ही कोणी व्यक्ती नसून ती एकच संस्था आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संस्थेच्या कार्यपद्धतीत परिस्थितीनुसार व काळानुसार सातत्याने बदल होत गेले. बँकेच्या कार्याची व्याप्ती तत्कालीन गरजांवर अवलंबून असत आणि त्यामुळे वर्तमानातील काही व्याख्या ह्या भविष्य काळातील गरजांच्या तुलनेत अपूर्ण देखील ठरू शकतात. आपण पाहतो की सद्यस्थितीमध्ये केवळ ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे यापुरतेच मर्यादित राहिले नसून बँक व्यवसाय सतत विकसित होत आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचे कार्यक्षेत्र हे वाढत आहे. त्यामुळेच कोणत्याही काळात मान्य होऊ शकेल अशी बँकेची व्याख्या करणे देखील शक्य नाही. परंतु काही तज्ज्ञांनी ठराविक व्याख्या त्या ठिकाणी केल्या आहेत त्या देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामध्ये प्रथम वॉल्टर लिफ नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था की जी लोकांच्या ठेवी स्वीकारते व मागता क्षणी त्यांना धनादेशाद्वारे परत करते. विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय सोपी ही वॉल्टर लिफ या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली ही व्याख्या की लोकांच्या ठेवी स्वीकारणे व त्यांनी मागता क्षणी त्यांना धनादेशाद्वारे परत करणे हे बँकेचं महत्त्वाचं कार्य आहे. थोडक्यात या दोनच बाजूंवर त्या ठिकाणी बँक व्यवसाय अवलंबून आहे हे देखील आपल्याला वॉल्टर लिफ यांच्या व्याख्येतनं आपल्याला लक्षात येते. आणि आता आपण सर्व विद्यार्थी मित्र बँकेचे व्यवहार आपण करत आहोत. आपल्याला माहिती आहे की बँकांमध्ये ठेवी स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. सगळ्या लोकांच्या या ठेवींवरतीच खऱ्या अर्थाने बँका ह्या सुरू राहतात हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ठेव ही एक खूप महत्त्वपूर्ण
बँकेच्या दृष्टीने असणारं महत्त्वाचं भांडवल आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर प्राध्यापक सियर्स यांची व्याख्या जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की बँक ही अशी संस्था असते की जिच्या कर्जाचा स्वीकार इतर लोकांकडून आपसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जातो. म्हणजे बघा की कर्जाचा स्वीकार व इतर लोकांकडून आपसातील देण्याघेण्याचे व्यवहार हे बँकच त्या ठिकाणी करत असते असं ह्या सेयर्स यांच्या व्याख्येतनं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. त्यानंतर पुन्हा क्राउथर नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहे त्यांनी देखील एक महत्त्वाची व्याख्या त्या ठिकाणी मांडली आहे. त्यांच्या मते बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था की जी स्वतःच्या आणि इतरांच्या कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी कार्य करत असते. म्हणजे बघा की क्राउथरने देखील महत्त्वाचे कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी बँक ही खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची संस्था आहे हे देखील त्यांनी आपल्या व्याख्येतनं दर्शवून त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर शेवटची व्याख्या भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की कर्ज देण्यासाठी किंवा भांडवल म्हणून गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून मागता क्षणी किंवा अन्य तऱ्हेने परत द्यावयाच्या आणि धनादेश आदेश किंवा इतर साधनांनी परत द्यावयाच्या अटीवर ठेवी स्वीकारणारी संस्था म्हणजेच बँक होय. अशी व्याख्या भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या नुसार त्या ठिकाणी अंमलात त्या ठिकाणी आलेली आहे. Banking means the accepting for the purpose of lending of investment of deposits of money from the public, repayable on demand or otherwise, and withdrawal by check, draft, order otherwise. म्हणजे बघा की या ठिकाणी सेक्शन 5 नुसार बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार ही 1949च्या नियमन कायद्यानुसार ही व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं की खऱ्या अर्थाने भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झालेली असावी आणि उत्क्रांतीनंतर खऱ्या अर्थाने बँक व्यवसायाची उत्पत्ती कोणत्या शब्दांपासून त्या ठिकाणी आपल्याला समजली. म्हणजे या ठिकाणी या अशा अनेक शब्दांमधून बँक या संकल्पनेची उत्पत्ती झालेली आहे. त्यानंतर बँकेच्या व्याख्या देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. या ठिकाणी अनेक व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आल्या. त्यातली एखादी जरी व्याख्या आपण लक्षात ठेवली तरी आपल्याला बँक व्यवसायाविषयी बरेचसं काही त्या ठिकाणी कळेल हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतरच्या तासाला किंवा नंतरच्या भागात आपण भारतामधील बँक व्यवसायाची उत्क्रांती याकडे वळणार आहोत. तुमचा प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा आहे. जसं आपल्याला गुगल मीट किंवा यूट्यूब व्हिडिओमार्फत आपण आपला असा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत, तसेच यासोबत तुमचा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जे विद्यार्थी यापासून वंचित राहत असतील त्यांना तुम्ही सांगत चला, त्यांना कळवत चला. ज्या विद्यार्थ्यांना काही कळत नसेल त्यांनी प्रत्यक्षपणे मला फोन करून किंवा महाविद्यालयात येऊन जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने येऊन समजून घेतलं तरी चालेल. त्याबद्दल काहीही हरकत नाही. नंतर पुन्हा भेटू. धन्यवाद.